विश्वास पाठकजी, तुमचं MJX 2035च्या मंचावर खूप खूप स्वागत. राज्याचे ऊर्जावान आणि गतिमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीमध्ये खरं तर ऊर्जा विभाग देखील आहे. मागच्या 3-3.5 वर्षांमध्ये अनेक बदल झाले. महाराष्ट्र भारनियमन मुक्तीकडे वाटचाल करतो आहे किंवा झालाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे नेमकं कसं साध्य झालं? बघा, 2008-9ची जर आपण घटना बघितली तर लोड शेडिंग होणं हे अतिशय कॉमन होतं. कारण ऊर्जेची आपली जी मागणी होती त्यापेक्षा पुरवठा आणि सप्लाय आणि डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये मोठी गॅप होती. त्या काळात देवेंद्रजी एक प्रकारे विरोधी पक्षनेताच होते आणि त्यांचा ऊर्जेच्या बाबतीतला अभ्यास जो झालेला होता तो खरं 2014 नंतर लागलीच तो कामात आला. ते जरी मुख्यमंत्री असले तरी मी आज दाव्याने सांगू शकतो की ही इज द बेस्ट एनर्जी मिनिस्टर फॉर महाराष्ट्र एव्हर. तर जरी ते मुख्यमंत्री असले तरी ते आणि बावनकुळे साहेब यांच्या कॉम्बिनेशनमुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने 2015-16मध्ये लोड शेडिंग मुक्त झाला. आता लोड शेडिंग मुक्तचा अर्थ असा की ज्याला ज्याला जेवढी वीज देणं अपेक्षित आहे तेवढी जर महाराष्ट्राने दिली तर लोड शेडिंग मुक्त झाला. जसं 2014-15मध्ये शेतकऱ्यांना 8 तास वीज देणं अपेक्षित होतं, 8 तास दिली. मात्र ओरड अशी व्हायची की 16 तास शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, त्याला लोड शेडिंग मुक्त म्हणत नाही. मात्र आज ती परिस्थिती बदललेली आहे. ऑपरेशन मेंटेनन्ससाठी जेव्हा विजेचा सप्लाय बंद होतो तेवढाच, अन्यथा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये लोड शेडिंग मुक्त झाला आहे. सर, तुम्ही उल्लेख केला की शेतीसाठी वीज पूर्ण वेळ मिळावी अशी शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांची मागणी होती. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक संजीवनी ठरली असं आपण म्हणू शकतो. ही योजना कशा रीतीने पुढे घेऊन जात आहोत आत्ता आणि सद्यस्थिती काय आहे? आम्हाला एखादी यशोगाथा देखील ऐकायला आवडेल या निमित्ताने. मग विजेच्या बाबतीमध्ये डिमांड, सप्लाय आणि आपले जेवढे रिसोर्सेस आहे त्याच्या मर्यादा. एक उदाहरण देतो तुम्ही, जसं मुंबईचं धावपट्टी आहे तर इंटरनॅशनल विमानं रात्री आणि डोमेस्टिक विमानं दिवसा. हा जो कन्स्ट्रक्ट आहे हा बदलू शकत नाही आपण. त्याचप्रमाणे विजेच्या बाबतीमध्ये तेव्हा आपल्या नेटवर्कचे प्रॉब्लेम्स होते, विजेच्या सप्लायचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे सगळ्यात शेवटचा जो कस्टमर होता तो म्हणजे शेतकरी. त्यामुळे रात्री जेव्हा विजेची मागणी कमी झाली असायची तेव्हा त्या शेतकऱ्याला आपण अकोमोडेट करायचो. कारण काय, तर शेतकरी विजेचे पैसे देऊ शकत नव्हता, अनेक गोष्टी. त्यामुळे रात्रीच्या अंधारामध्ये त्याला शिवारामध्ये जाता येत नव्हतं. विंचू असो, साप असो, अशा अनेक अडचणी होत्या. त्यांची फार जुनी मागणी होती की ती दिवसा वीज मिळावी. देवेंद्रजींनी काय केलं, तेच जर मी उदाहरण पुढे नेलं तर देवेंद्रजींनी दुसरी धावपट्टी तयार केली. धावपट्टी अशी तयार केली की दिवसा ॲडिशनल वीज निर्माण करायला सुरुवात केली. ती म्हणजे सोलरच्या माध्यमातून. शेतकऱ्याला दिवसा वीज हवी आहे म्हणून शेतकऱ्याला सोलरच्या माध्यमातून दिवसा वीज द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि जी वीज महावितरणला 8.5 रुपये 9 रुपये प्रति युनिट पडते आणि जी आपण शेतकऱ्यांना द्यायचो आणि शेतकऱ्यांकडनं रिकव्हरीच्या अडचणी होत्या. त्यामुळे हे सबसिडी, क्रॉस सबसिडी हे जी आपलं अडचण होती ती वाढत होती. आता देवेंद्रजींनी असं आणलं की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 जी आहे त्याच्या माध्यमातून 16,000 मेगावॅट वीज ही दिवसा सोलारमध्ये निर्माण होणार आहे. त्यापैकी 5,500 मेगावॅटची सुरुवात झालेली आहे. त्याचा सरासरी दर साधारणतः 3-3.25 रुपये आहे. म्हणजे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळते आहे, 8-8.5 रुपयाची वीज त्याला 3 रुपयात मिळते आहे. त्यामुळे याच्यात नाही जे अर्थगणित बदलणार आहे त्याचा लाभ शेतकऱ्याला देखील होणार आहे आणि संपूर्ण 3,40,00,000 जे कन्झ्युमर्स आहे महावितरणचे त्यांना देखील होणार आहे तो लाभ. सर, आपण बघतो की खरं तर महावितरण असेल, विजेचे दर असेल, हा अत्यंत क्लिष्ट विषय आहे. म्हणजे तितकासा सर्वसामान्यांना विजेचं बिल हातात घेतलं की कळत नाही की कुठला भार लावण्यात आलेला आहे, आपलं लाईट बिल महिन्याचं किती आलं आहे किंवा आपण वीज किती वापरलेली आहे. सातत्याने राज्य सरकारकडून उल्लेख केला जातो आहे की राज्यात विजेचे दर हे कमी होत आहेत. हे दर नेमके कसे कमी होत आहेत, याची योजना नेमकी कशी आखण्यात आली आणि यश नेमकं काय आहे याचं? बघा, एकदा विजेच्या बिलाबद्दल मी एवढंच म्हणेल की MERCच्या मागणीनुसार आम्हाला प्रत्येक गोष्टीचं ब्रेकअप द्यावं लागतं. अन्यथा कसं आहे की थाळी केवढ्याची आहे, थाळी 200 रुपयाची आहे. एकदा 200 रुपये दिले की आपण थाळी खातो पोटभर. तेव्हा मग चटणी केवढ्याची, भात केवढ्याचा, वरण केवढ्याचं हे सांगायची आवश्यकता पडत नाही. मात्र MERCची ती कंडिशन असते की तुम्ही हे असं ब्रेकअप द्या आणि ते ब्रेकअप द्यावं लागतं.
आता बरेचदा आम्ही त्यांना समजवण्यामध्ये कमी पडतो किंवा ते कळत नाही, पण ते अतिशय ट्रान्सपरंट असतं, त्याच्यामध्ये उगाचच कुठचे चार्जेस लावले असं कधी होत नाही. दुसरा प्रश्न काय म्हटलं तुम्ही? राज्यात विजेचे दर कमी होत आहेत दर कमी असं होत आपण आहे. म्हणतो खरं आहे. तर विजेचे दर कमी होणं हे म्हणजे एक म्हणतात ना की कल्पनेतली गोष्ट होती. कारण वीज म्हटलं की तुम्हाला कोळसा लागतो, ट्रान्सपोर्ट लागतं, ऑइल लागतं, कर्मचाऱ्यांचे पगार, कर्मचाऱ्यांचे पगारच दरवर्षी 10% वाढतात. त्यामुळे विजेचे दर कमी होणं हे स्वप्न बघणंच एक दुस्साहस होतं. मात्र देवेंद्रजींनी हे 2014मध्ये मुख्यमंत्री असतानाच ते स्वप्न बघितलं होतं. आणि ते आता शक्य कसं होतं आहे की तुम्हाला सांगितलं आहे की 9 रुपये प्रति युनिट जो विजेचा दर पडतो महावितरण कंपनीला डिस्ट्रीब्युशनचा, ती 9 रुपयाची वीज ही 3 रुपयांनी सबस्टिट्यूट होते. संपूर्णतः नाही, 30% हे आपलं ॲग्रिकल्चर कन्झम्पशन आहे. म्हणजे 45 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 30% आपले जे कन्झम्पशन आहे हे 8, 9 उणा 3 हे जे 6 रुपये आहे, हे जे 6 रुपये वाचणार आहे त्याच्या मागचं ते गणित आहे. त्याचा फायदा असा होईल की आज आपण सबसिडी आणि क्रॉस सबसिडी ही देत असतो. सबसिडी म्हणजे शेतकऱ्यांना आपण 9 रुपयाची वीज जेव्हा 1.5 रुपये देतो, 2 रुपये देतो, बरेचदा कर्ज माफ करतो, तर ते पैसे येणार कुठून? तर ते पैसे काही प्रमाणात सरकारकडनं येतात, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, आणि काही पैसे हे असे कन्झ्युमर असतात तुमच्या आमच्यासारखे ज्यांचं कन्झम्पशन जास्त आहे त्यांच्यावर आपण लादतो, त्याला क्रॉस सबसिडी म्हणतो. आणि अशा प्रकारे ती पद्धती होती. आता हे 9 रुपये मायनस 3, 6 रुपये इंटू 30% कन्झम्पशन, म्हणजे याच्यातनं साधारणतः पुढच्या 5 वर्षामध्ये 83,000 कोटीची बचत ही होणार आहे. मग त्या बचतीचा लाभ कोणाला देणार आहे? तर सबसिडीची आपण सरकारकडनं घेतो ती सबसिडी, त्याच्याही आधी मोठ्या कन्झ्युमरकडनं आपण जी क्रॉस सबसिडी घेतो ती क्रॉस सबसिडी, म्हणजे 13,000 कोटी क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून वाचणार आहे. 83,000 कोटी हे 5 वर्षामध्ये महावितरणचे वाचणार आहे, कारण वीज त्यांना स्वस्तामध्ये मिळणार आहे. आणि हे सगळं होत असल्यामुळे विजेचे दर टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. आता अनेक प्रश्न विचारले जातात की ते कसं काय शक्य आहे, विजेचे दर कमीच झाले नाही. तर मी आपल्याला दाव्याने सांगतो की हे दर MERCनी कमी केल्यानंतर अनेक गोष्टी कोर्टापर्यंत गेल्या, सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या, पण परत आल्या. MERCने हिअरिंग घेतलं. 1 एप्रिल 2026 पासून 100 युनिटपर्यंत ज्यांचं कन्झम्पशन आहे त्यांचे दर 26% ऑलरेडी कमी झालेले आहेत. बाकीच्यांचे दर वाढले नाही. आता बघा, दर कमी होणं म्हणजे कसं आहे की दर न वाढणं म्हणजे देखील दर कमी होणं आहे. आज 9 रुपये हा महावितरणचा जर सरासरी दर आहे प्रति युनिटचा, तर तो पुढच्या 5 वर्षामध्ये नॉर्मल कोर्समध्ये 14 रुपयापर्यंत जाणार आहे. मात्र हे जे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण एफर्ट्स घेतो आहे, हा 9 रुपयाचा दर पुढच्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने हा 9च्या अगेन्स्ट तो 8 रुपये 60 पैसे झालेला असेल. त्यामुळे 9 रुपयाचे 14 रुपये न होणं म्हणजे दर कमी होणं, आणि ॲक्च्युली देखील जसं 100 युनिटपर्यंत फायदा झाला आहे असं पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक ग्राहकाला फायदा झालेला असेल. सर, आपण आता बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग सारखी परिस्थिती आहे आणि आपण ज्यावेळेस 100 युनिटपर्यंत हे सगळं युनिट लावत असताना 100 युनिटचा विचार करतो. मात्र इथे सगळेजण सर्वसामान्य नागरिक देखील आहेत, बिझनेसमन देखील आहेत. सर्वसामान्य नागरिकही आजकाल AC वापरतात, कूलर वापरतात, फ्रीज वापरतात. त्यामुळे अनेकदा 100 युनिटपेक्षा जास्ती विजेचा वापर देखील केला जातो. भविष्यामध्ये कदाचित आपल्याला हा आकडा वाढवावा लागू शकतो. या आव्हानाकडे कसं आपण बघता आणि याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपले प्लॅनिंग्स काय आहेत? बघा, कोणत्याही सरकारची, सुज्ञ सरकारची आणि विशेषतः देवेंद्रजींची सर्वात आधी कोणाला आपल्याला लाभ द्यायचा आहे की ज्याच्याकडे AC नाही, TV नाही, जो झोपडीत राहतो की, म्हणून 100 युनिट. देवेंद्रजींना 1000 युनिटपर्यंत विजेचे दर कमी करायला आवडतील आणि ते करणार आहेत. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने करतो आहे. मुळामध्ये वीज ही फ्रीमध्ये आपण देऊ शकत नाही. ती जर दिली तर आपला टॅक्सचा जो पैसा आहे हा सबसिडीतून द्यावा लागेल. मात्र विजेचे दर कमी करून लोकांना आपण रिलीफ दिला तर हे फार चांगलं असं नियोजन आहे. आणि म्हणूनच आज देशामध्ये केंद्र सरकार सगळ्या राज्यांना सांगतात की महाराष्ट्र जे करतात ते तुम्ही करा. सर, GCC असेल किंवा इतर मोठे प्रकल्प राज्यामध्ये सध्या सुरू आहेत. पायाभूत सुविधा प्रकल्पांना देखील वेग आहे. मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. अशा वेळी
विजेची मागणी, औद्योगिक विजेची मागणी जी आहे ती देखील भविष्यात वाढणार आहे. या दृष्टीने आपण काय प्लॅनिंग्स करत आहोत आणि याची धोरण बांधणी किंवा याच्यासाठीचे प्रकल्प, याच्या उभारणीला देखील आता गती देण्याची आवश्यकता आहे. आम्ही जाणतो की काही दिवसांपूर्वीच आपण अणुऊर्जा प्रकल्पाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. असे आणखी कोणते प्रकल्प कोणत्या भागामध्ये भविष्यात आम्हाला पाहायला मिळतील? बघा, आपली विजेची मागणी, मी जर 2014मध्ये गेलो तर आपली विजेची मागणी, महाराष्ट्राची पीक डिमांड ही साधारणतः 17,000 मेगावॉट होती आणि खालची बॉटम डिमांड ही 13,000 मेगावॉट होती. आणि त्यानंतर आज जर आपण बघितलं तर आपली पीक डिमांड महाराष्ट्राची, म्हणजे जेव्हा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा मुंबई सोडून, कारण मुंबई वेगळं आहे, त्याला टाटा आणि BST आणि हे सगळे सप्लाय करतात. मुंबई धरून जर महाराष्ट्राची मागणी आपण विजेची मागणी बघितली तर 27,000 महाराष्ट्र आणि 3,000 मुंबई, 30-31,000 झाली आहे. म्हणजे 17वरनं ती 30-31वर गेल्यानंतर देखील आपण लोड शेडिंग युक्त महाराष्ट्र मेंटेन करतो आहे, विजेचं सप्लाय देखील करतो आहे. हे करताना महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून आपण 27,000 मेगावॉटचे पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलेले होते, म्हणजे इतक्या वर्षात. मात्र गेल्या 2 वर्षामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण केवळ 2 वर्षामध्ये 37,000 प्लस जवळजवळ 45,000 मेगावॉटचे पॉवर परचेस ॲग्रीमेंट केले आहे. कारण 2030पर्यंत आपली विजेची मागणी सध्याची जी 30,000 आहे ही साधारणतः 44,000 मेगावॉटपर्यंत जाईल आणि ती पुढे अजून वाढणार आहे. तर मग हे करत असताना सरकारने पुढच्या गोष्टीचा म्हणतात की वेध घेऊन जवळजवळ 85,000 मेगावॉटचं टायअप केलेलं आहे. जसं परवाच न्यूक्लिअरवर देवेंद्रजींनी जे सही केली ती 25,400 मेगावॉट न्यूक्लिअरच्या माध्यमातून वीज निर्माण करणार आहे. त्यात 1,25,00,000 एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे. त्यानंतर या 2 वर्षामध्ये आपण थर्मलचं 3,800 मेगावॉटचं केलेलं आहे. सोलरचं आपण 16,000 मेगावॉट करतो आहे आणि पंप स्टोरेजचं देखील 6,500 मेगावॉट. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टायअप करून आपली विजेची मागणी लक्षात घेता आपण 85,000 मेगावॉटपर्यंत जाणार आहे. मला असं वाटतं इतकं चांगलं नियोजन फक्त महाराष्ट्राने केलं आहे, कारण महाराष्ट्र इज गोइंग टू बी द फर्स्ट $1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हेरी शॉर्टली. त्याची आपण तयारी आत्तापासूनच करतो आहे. सर, तुम्ही अनेक प्रकल्पांचा उल्लेख केला, तुम्ही भाजपचे प्रवक्ते देखील आहात, त्यामुळे मला असं विचारावं वाटतं की जेव्हा जेव्हा असे प्रकल्प आले, पंप स्टोरेज प्रकल्प असेल ते अदानी ग्रुपला गेल्यानंतर एक चर्चा होते, अणुऊर्जा प्रकल्प कोकणात येत आहे म्हणून त्याला एक विरोध होताना दिसतो आहे. तसे काही अजेंडा देखील आता सेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बघू शकता. जेव्हा जेव्हा असे प्रकल्प येतात जे महाराष्ट्रासाठी विजनरी असतात त्याला एक विरोधाचं वातावरण देखील निर्माण केलं जातं. त्या भागातील लँड ॲक्विजिशन असेल, इतर काही बाबी असतील, पर्यावरणीय बाबींचं कारण देऊन देखील प्रकल्पाला प्रचंड विरोध केला जातो. या सर्व आव्हानांकडे तुम्ही कसं बघता आणि हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जी वातावरण निर्मिती करण्याची आवश्यकता आहे ती करण्यामध्ये आपण आज कुठेतरी कमी पडतोय का? मग विरोधकांकडनं विरोधाला फक्त विरोध होत आहे. आता मला नाव कोणाचं घ्यायचं नाही, पण अडाणी ग्रुप हा ग्रोईंग ग्रुप आहेच. प्रत्येक बिझनेसमनचं जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं, आता लोढाजींबद्दल आपण ऐकलं, बाहेर खेळायला ते एका खोलीमध्ये भाड्याने राहायचे. तर जो कोणी बिझनेसमन असतो आणि आपल्यापैकी अनेक जण बिझनेसमन असतील, यांचं दुःख आपण एकदा समजून घेऊया. हे आपलं स्वतःचं घर गिरवी ठेवतात, बायकोची देखील गॅरंटी देतात बँकेमध्ये, कुठे बिझनेस खालीवर झाला तर त्यांना जेल देखील होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक ग्रुप अशा प्रकारे तो पुढे जात असतो. आणि पुढे जात असताना म्हणजे चीफ व्हिजिलन्स कमिशन आहे, अनेक प्रकारचे CEG सारखं ऑडिट आहे, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे टेंडर डॉक्युमेंट तयार करताना काही नियमावली असते, त्याप्रमाणेच ते टेंडर दिले जातात. आणि त्याच्यात जर एखादी व्यक्ती इफ ही इमर्जेस ॲज ए सक्सेसफुल बिडर, त्याला आपण कसं थांबवू शकतो? त्यामुळे हा फक्त विरोधाला विरोध आहे. या अडाणींची ग्रोथ खरं तर BJP नसतानाच्या काळातच सुरू झालेली होती, वाढलेली होती. त्यामुळे अशा प्रकारचा विरोध हा फक्त विरोधाला विरोध आहे. न्यूक्लिअर एनर्जी काळाचीच गरज आहे. 2014मध्ये आपलं थर्मलचं कॉन्ट्रीब्युशन जे होतं ओव्हरऑल हे जवळजवळ 90% होतं. त्या थर्मलला आपण 55%वर आणलेलं आहे. 45% रिन्युएबल एनर्जी आहे. कारण आपल्याला ग्रीन एनर्जी आणि एन्व्हायरमेंट याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. आणि थर्मलला आपण 100% पूर्ण फेज आउट करू शकत नाही, कारण 24 तास जर वीज हवी असेल तर ती फक्त सोलरच्या माध्यमातून आपण देऊ शकत नाही. सोलर 365 दिवसांपैकी सरासरी 300 दिवस वीज देतो
12 तासांपैकी सरासरी 6 तास वीज देतो. आपण विंडकडे जर गेलो तर विंड 12 महिन्यापैकी 3-4 महिने वीज देतं, जरी ती 24 तास असली तरी. तर थर्मलला सबस्टिट्यूट करणारी जर कोणती वीज असेल तर ती न्यूक्लिअर. आणि न्यूक्लिअरचा जर योग्य उपयोग केला तर इट इज अ क्लीन एनर्जी. तर मला असं वाटतं की आपण न्यूक्लिअरच्या बाबतीत म्हणजे GR काढणं किंवा नियम बनवणं हे असं पहिलं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. जसं AI बाबतीत देखील आपण नियम बनवले ते म्हणजे आपण आहे. आता विरोध तर होणारच. पालखी रस्ता देखील आपण करायला निघालो, त्याला देखील विरोध झाला. आता ते शेतकरी म्हणतात की आमची जमीन तुम्ही घ्या. मला असं वाटतं की देवेंद्रजी ज्या प्रकारे काम करतात आहे ते आपल्याला सफलताच मिळेल. पाठकजी, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आणि नागरिकांनी प्रधानमंत्रींच्या आव्हानाला दाद देखील दिली आणि आपल्या घरावर सोलरचे प्रकल्प बसवले. महावितरणच्या माध्यमातून महाराष्ट्रात देखील मोठी कामं या निमित्ताने झाली. मात्र एक आरोप होतो तो म्हणजे की ग्रीड सपोर्ट चार्ज लागू केला जात आहे, नागरिकांची फसवणूक केली जात आहे, असा काही एक प्रचार मधल्या काळामध्ये होत होता. यामागची सत्यस्थिती नेमकी काय आहे आणि खरंच असं काही होतंय का? बघा, मी 2-3 दिवसापूर्वीच त्याच्यावर एक लेख पण लिहिला, तो देखील डिटेलमध्ये आपण वाचू शकता. पण तुम्ही चांगला प्रश्न केला. हा एक सध्या महाराष्ट्रातला ऊर्जा खात्यातला ज्वलंत प्रश्न आहे आणि सरकार अतिशय सोलर इंडस्ट्रीज जे आहेत त्याच्या विरोधात आहे. अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हा विषय असा आहे की ग्रीड सपोर्ट चार्जेस, जसं आपण रस्त्यासाठी टोल देतो, रस्त्याचं जर मेंटेनन्स व्हायचं असेल तर आपल्याला टोल देणं आवश्यक आहे. सिमिलरली ही जी ग्रीड असते या ग्रीडचं 24/7 मेंटेनन्स आवश्यक असतं. आणि ग्रीड पूर्ण महाराष्ट्रभर की भारतभरती एक ग्रीड असते. त्याचं ऑपरेशन, मेंटेनन्स, बॅलन्सिंग, कुठून किती वीज यायला पाहिजे, कुठून किती आपण घेऊ शकतो, याचं सातत्याने नियमन होत असतं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनियर्स देखील इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे हे जे अचानक गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलरचं मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्युजन सुरू झालं, तेही दिवसा सुरू झालं. त्यामुळे पूर्वी दिवसा हा पीक पिरियड होता, रात्र ही ऑफ पीक पिरियड होता डिमांडचा. आता हे सोलर जो निर्माण झाल्यामुळे त्यांनी पूर्ण इक्वेशन बदलून टाकलं. दिवसा सोलरच्या माध्यमातून एक्सेस वीज निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि हे करताना 2019मध्येच MERCने नियम केला होता की अशी स्थिती निर्माण झाली तर तुम्ही ग्रीड सपोर्ट चार्जेस हे लावू शकता. पण तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की 2000 किलोवॅटपर्यंत तुम्ही लावू नका. महावितरणने लावले नाही. नंतर मग परत जेव्हा 2000 क्रॉस झाले तेव्हा MERCने सांगितलं की तुम्ही 5000पर्यंत लावू नका, लावले नाही. मात्र हे चार्जेस लागतील हे प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक वेंडरला माहीत होतं, माहीत असणं अपेक्षित होतं. पण या वेंडर लोकांनी काय केलं की जसं तुमच्याकडे आले आणि ते म्हणते की काय ते तुमच्याकडे 2 किलोवॅट नाही, तुम्ही 4 किलोवॅट लावा, पुढची सगळी तुमची रिक्वायरमेंट लक्षात घेता. त्यामुळे प्रत्येकाकडे आपण जास्तीची कॅपॅसिटी लावून टाकली. त्यामुळे ज्या लोकांना सूर्यघर योजनेच्या माध्यमातून किंवा जे काही ज्या खऱ्या निडी लोकांना आधी देणं अपेक्षित होतं त्यांना ती वीज मिळणं किंवा कनेक्शन मिळणं कठीण झालं, कारण ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी फुल झाली. मग हा तो विषय सगळा निर्माण झाला. त्यामुळे MERCच्या आदेशाप्रमाणे ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले आणि 3,40,00,000 जे कन्झ्युमर आहेत महावितरणचे, त्या 3,40,00,000 कन्झ्युमरच्या फक्त 1.14% इतकेच लोक ते आहे. आणि त्यांनी हा कंगावा तयार केला की ॲज इफ हे सरकार विजेच्या विरोधात आहे. मला असं वाटतं की या सरकारने, देवेंद्रजींनी ध्यास काय घेतलेला आहे, विजेचे दर कमी करणं, 3,40,00,000 कन्झ्युमरला चांगली वीज देणं, रिलायबल देणं, वीज 24/7 देणं. ते करताना काही लोकांना नुकसान झालं असं वाटू शकतं. त्याचं दुसरं कारण झालं की तो एक डबल इफेक्ट आला आणि त्याचं कोइन्सिडन्स झालं. एक बँकिंग चार्जेस नावाचा विषय होता. बँकिंग म्हणजे सोलारनी समजा वीज जास्त निर्माण केली तर ती जास्तीची वीज रात्री महावितरण वापरायचं आणि त्या विजेचे पैसे दिवसाच्या रेटप्रमाणे द्यायचं, म्हणजे थोडक्यात बँकिंग. पण आता तुम्हाला मी सांगितलं की सोलारमुळे ऑफ पीक पिरियड आणि पीक पिरियड उलटा झाला आणि तो उलटा झाल्यामुळे महावितरणला बँकिंग चार्जेस देणं शक्य नव्हतं. तर आता ज्यांना समजा 1 मेगावॅटची विजेची आवश्यकता आहे त्यांनी जर 1 मेगावॅट कन्झ्युम केली तर त्याला काही अडचण द्यायला कारण नाही. पण त्यांनी 2 मेगावॅट लावून 1 मेगावॅटचं बँकिंगच्या माध्यमातून बिझनेस चालू केला आणि तो बिझनेस त्याचा मार खायला म्हणून त्याची ओरड सुरू झाली.
आता बिझनेसमध्ये प्रॉफिट अँड लॉस हे दोन्ही होणारच असतात ना. सर असे जे काही वेंडर्स आहेत ज्यांनी अशा पद्धतीने नागरिकांची दिशाभूल केली त्यांच्यावर आपण काही कारवाई करणार आहोत का किंवा त्यांना काही समज देणार आहोत का नाही, भविष्यात समज- हे टाळण्यासाठी? नाही, समज नाही देऊ शकत. ओरड करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो आहे, जनतेला कळलं आहे आणि 3,40,00,000 कन्झ्युमर जे आहेत त्यांना खरोखरच त्यांनी काही फरक पडत नाही आहे. आणि हा विषय आता त्यांच्यापर्यंत गेलेला आहे. आता प्रधानमंत्री सौर कृषी वाहिनी आपलं रूपटॉप सूर्यघर योजना जी आहे 1 कोटीच्या वर आपण तिथे ऑलरेडी लावून टाकले आहे. महाराष्ट्राने देखील त्याच धर्तीवर अशा प्रकारची योजना चालू केली आहे. त्यामुळे जो खरोखरच जो निडी आहे त्याच्यापर्यंत तो लाभ जातो आहे. स्मार्ट मीटर बाबत देखील अशी चर्चा होती. स्मार्ट मीटरची आता सद्यस्थिती काय आहे? नागरिकांचा आता प्रतिसाद मिळतोय का? बस स्मार्ट मीटर आज 3,40,00,000 कन्झ्युमरपैकी आणि त्यातले रेसिडेन्शियल जर आपण 50% धरले तर त्याच्यापैकी 1,14,00,000 आपण स्मार्ट मीटर ऑलरेडी लावलेले आहे. स्मार्ट मीटरबद्दल आधी ओरड केलेली होती की स्मार्ट मीटर लावले की तुमचे विजेचे बिल जास्त होतील. आज किंबहुना विजेचे बिल कमी झाले आहे. दुसरं स्मार्ट मीटरची कॉस्ट ही कन्झ्युमरकडनं आपण घेणार नव्हतोच, ती महावितरणकडनंच घेणार होतो. केंद्र सरकारतर्फे RDSS नावाची जी स्कीम आहे त्या स्कीममधनं आपल्याला 42,000 कोटी महाराष्ट्राला मिळाले. त्या 42,000 कोटीपैकी स्मार्ट मीटरला काही पैसे अलॉकेट होते आणि त्याचा फायदा असा झाला की आज स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपली गळती चोऱ्या हळूहळू कमी झाल्या, रिकव्हरी ही वाढली. रिकव्हरीमध्ये जे आपण माणसांचे लेबर लागायचे एफर्ट्स लागायचे ते कमी झालेले आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण संदेश देखील देऊ शकतो. आणि एवढंच नाही तर कन्झ्युमरवर आपलं बिल देखील बघू शकतो. आपण याच्यामध्ये असं देखील आणलेलं आहे की म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये त्या वेळेला त्या रेट आपण लागू केले आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं असेल तर समजा आपण घरामध्ये एक छोटी चक्की लावलेली असेल किंवा आपण इस्त्री वापरत असू आणि त्याचं कन्झम्पशन जर जास्त असेल तर समजा आपण दुपारी 2 ते 4च्या दरम्यान केलं तर आपल्याला कमी रेट अप्लिकेबल आहे. तर त्याचं नियोजन देखील करण्याचं आपण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. आणि स्मार्ट मीटर अजूनही पोस्टपेडचा प्रीपेड झालेलं नाही आहे. मात्र स्मार्ट मीटरमुळे चोऱ्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आहे. ओरड ती देखील चोरांचीच होती, पण आता लोकांना कळलं 1,40,14,00,000 लोकांनी जो काही स्मार्ट मीटर लावलं आहे दे आर ऑल हॅपी. सर महावितरणचं विभाजन करून आपण शेतीसाठी एक स्वतंत्र कंपनी स्थापन केलेली आहे. याचं विभाजन जे करण्यात आलं त्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार आहे? बघा, परत महाराष्ट्र हे नंबर 1 राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन कंपनीचं लिस्टिंगचा विचार केला आणि हा विचार गेल्या 3 वर्षापूर्वीच देवेंद्रजींनी त्याचं अधोरेखित केला होता. आपण महावितरणचंच नाही तर महापारेषण आणि महाजनकोचं देखील लिस्टिंग करत आहे. आता लिस्टिंग म्हणजे काय? बरेचसे कमर्शियल फील्डमध्ये त्यांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही म्हणून मी सांगतो की लिस्टिंग म्हणजे काय. शेवटी आपल्याला आपली व्हॅल्यू काय आहे हे जोपर्यंत आपण स्टॉक मार्केटमध्ये जाते तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आज तरुण भारत मुंबईची व्हॅल्यू काय आहे हे किरण रावांना कदाचित माहीत नसेल, पण त्यांनी देखील पब्लिक इश्यू आणला तर त्यांच्या ते लक्षात असतं. कारण प्रत्येक ब्रँडची, प्रत्येक सर्व्हिसची, प्रत्येक प्रॉडक्टची एक व्हॅल्यू असते आणि त्याच्यासाठी स्टॉक एक्सचेंज हा एक प्लॅटफॉर्म असतो. तिथे आपण गेल्यानंतर नंबर 1 आपल्याला आपली व्हॅल्यू मिळेल. व्हॅल्यू मिळेल की आपलं क्रेडिट वर्दीनेस वाढेल, पुढचे लोन आपल्याला अजून चांगल्या कमी रेटमध्ये मिळतील आणि आपण इक्विटीच्या माध्यमातून पैसे रेस करू शकतो. IPO मध्ये 25% शेअर्स विकून शेअर्सच्या माध्यमातून पैसे हे मार्केटमध्ये आपण रेज करत असतो. मग डिस्काउंटच्या बाबतीत आपण असा विचार का केला तर डिस्काउंटवर आज साधारणतः 90,000 कोटीचं कर्ज आहे आणि डिस्कॉमचं रिसिवेबल जे आहे हे साधारणतः 70,000 कोटीचं आहे. त्यातलं मेजर हे ॲग्रिकल्चरचं आहे. आता एकीकडे रिसिवेबल आहे आणि एकीकडे कर्ज आहे. तर आता रिसिवेबल तर पूर्णपणे आपण करू शकत नव्हतो, पण जे कर्ज आहे ज्या कर्जावर आपण लोनवर जे इंटरेस्ट देतो आहे ते MERC अलाव करत नाही. MERC ते रिकवर करायला अलाव करत नाही म्हणून MSCB महाडिस्कॉमची स्थिती दिवसेंदिवस खराब होत जात होती. देवेंद्रजींनी अतिशय चांगला विचार केला, त्याचा IPOचा विचार केला. याच्यात आपण काय करतोय की महाराष्ट्र सरकारने कॅबिनेटमध्ये एक GR काढून 32,000 कोटी महावितरणच्या बेहाफवर ते बँकांना देतील. त्यात 2 एंट्री येतील.
शेतकऱ्यांकडनं जे 32,000 कोटी यायचे ते आले, अशी एक एंट्री होईल. म्हणजे 70-72 हजार कोटीचं जे रिसिवेबल आहे ते 30,000-32,000वर येतील आणि 90,000 कोटीचं जे लोन आहे ते साधारणतः 50,000 कोटीवर येईल. याच्यामुळे महाडिस्कॉमची बॅलन्स शीट ही बँकेबल झालेली आहे. कालच मी यांचे फिगर्स बघत होतो, पुढच्या आठवड्यात बोर्ड मिटिंग अप्रूव्ह होतील. साधारणतः 1,000 कोटीचा त्याच्यातनं नफा होतो आहे. जेव्हा 1,000 कोटीचा नफा होतो आणि 1,22,000 कोटीचं जे टॉप लाईन आहे, टर्नओव्हर आहे, तर त्याच्यामुळे यांना एक चांगली व्हॅल्यू मिळेल. त्या व्हॅल्यूच्या माध्यमातून महावितरण पैसे रेस करेल आणि जे काही पैसे रेस करेल त्याच्यातनं महावितरण डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज करेल. त्याचबरोबर ज्याला आपण ऑफर फॉर सेल म्हणतो, की सरकार आपले शेअर्स जे महावितरणच्या नावाने ते देखील विकेल, त्यातनं ते पैसे सरकारकडे येतील. आणि मला पुन्हा दावा आहे की देवेंद्रजींसारखा अतिशय सुज्ञ असा इकॉनॉमिस्ट ज्यांच्याकडे फायनान्स देखील आहे, हे 32,000 कोटी ते महावितरणकडनं तसेच वैध करून घेतील. सर, हा IPO कधीपर्यंत येईल? आता त्याची सुरुवात सुरू झालेली आहे. माझ्या मते या सगळ्या प्रोसेसला साधारणतः 1 वर्ष लागतो. आपण तो कमी करण्याचा वेळ करू, कारण याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशनचं गॅदरिंग असतं. मर्चंट बँकरला आपल्याला अपॉइंट करायचं असतं. प्रत्येक गोष्टी ही डिस्क्लोज करायची असते आणि ज्याला आपण ड्राफ्ट DRSP म्हणतो, प्रॉस्पेक्टस म्हणतो, ते सेबीकडे फाईल केल्यानंतर सर्वप्रथम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपल्या कमेंट्स काढतात. त्या कमेंट झाले की नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मग सेबी. तर साधारणतः त्या DRSP बनवायलाच कमीत कमी 6-7 महिने लागतील आणि ते केल्यानंतर ही प्रोसेस करायला साधारणतः 3 ते 4 महिने लागतील. मला असं वाटतं आपण 1 वर्षाच्या आत जर आणलं तर ते उत्तम राहील. आता याचा लाभ तुम्ही जे म्हटलं की ॲग्रिकल्चरचा लाभ शेतकऱ्यांना काय होईल. आपण काय झालं की पूर्ण महावितरणचं जे गणित आहे, अर्थगणित आणि डॉलरला जे बिघडत होतं ते शेतकरी आणि शेतकऱ्यांची रिकव्हरी. आता आपण शेतकऱ्यांसाठी वेगळी कंपनीज करतोय. म्हणजे 45 लाख कन्झ्युमरसाठी वेगळी कंपनी, त्या कंपनीसाठी महावितरणचे कर्मचारीच काम करतील. पण ती कंपनी प्रिडॉमिनंटली फक्त सोलर मॅनेज करेल. दिवसावीज निर्माण करणं आणि दिवसावीज शेतकऱ्यांना देणं अशा प्रकारची ती कंपनी राहील. त्यामुळे महावितरण कंपनी एक क्लीन कंपनी झालेली असेल, ज्याला आपण ॲम्प्यूट करणं म्हणतो. आपण ॲग्रिकल्चर कंपनी ॲम्प्यूट करून तिला देखील स्पर्धेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. निश्चितच पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या अनेक प्रश्नांना आपण उत्तर दिली त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. या मुलाखतीच्या निमित्ताने मी एक बाब सांगू इच्छिते सगळ्यांनाच की यंदाच्या वर्षीचा तो दैनिक मुंबई तरुण भारतचा दिवाळी अंक होता. या दिवाळी अंकासाठी आम्ही महाराष्ट्रातील 100% सोलरवर परावर्तित झालेली जी गावं आहेत या गावांचा दौरा केला होता. मी अनेक गावांना भेटी दिल्या, त्या गावांमधल्या सुविधा बघितल्या, सौर ऊर्जेमुळे त्यांच्या गावामध्ये काय बदल झाले हे बघितले. छत्रपती संभाजीनगरमधलं एक गाव होतं पोफळा नावाचं, ते संभाजीनगरमधलं पहिलं गाव आहे जे 100% सोलरवर आहे. अतिशय उत्तम शाळा आहेत तिथे. त्या गावामध्ये एक शेतकरी महिला होत्या. त्यांच्या गावामध्ये त्यांच्यावर पिकं घेण्यासाठी मर्यादा असायच्या, कारण की त्यांना विहीर मंजूर होत नव्हती कारण की गावामध्ये वीज नव्हती विहिरीतनं पाणी खेचण्यासाठी. सौर ऊर्जेचा लाभ त्यांना मिळाला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतनं त्यांनी सोलार बसवला. एकच मिनिटं, फार चांगला विषय मांडला. मागेल त्याला सौर पंप ही जी स्कीम मोदीजींनी आणली, आज भारतामध्ये 15 लाख सौर पंप लागलेले आहे. त्या 15 लाखापैकी एकट्या महाराष्ट्राने 9 लाख सौर पंप लावलेले आहेत. आणि मागच्या मागच्याच मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड केला. आपण एकाच महिन्यामध्ये महावितरणने 45,911 पंप लावले. आता या पंपाचा लाभ असा होतो की याच्यामध्ये उपसा वाढल्यामुळे शेतकरी आता मल्टीक्रॉपिंगकडे गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचं हे जीवनमान त्याच्यातनं बदललेलं आहे. निश्चितच ही एक यशोगाथा होती की त्या महिलेला सौर ऊर्जेचा लाभ मिळाला आणि त्यामुळे गावात विहीर देखील आली आणि या विहिरीचा लाभ त्या भागातील अनेक शेतकऱ्यांना होतो आहे. अशाच रीतीने स्वातंत्र्यानंतर अनेक गावं सौर ऊर्जेच्या माध्यमातून उजळली आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे ऊर्जामंत्री देखील आहेत, ते यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी देखील घ्यावा आणि त्याचाच लाभ सर्वसामान्य नागरिकांना देखील होतो आहे. याच विषयावर मी या सत्राचा समारोप झाल्याचं जाहीर करते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.